महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा संताप उसळला आहे। या घटनेचा निषेध करत आज विधानसभेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। सोमवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक संदर्भावर भाष्य करताना अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आलाय। आव्हाड यांनी यापूर्वीही अशी वक्तव्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र त्यांच्या वारंवार होणाऱ्या अशा विधानांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। आणि जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी ही देखील आग्रही गटनेत्यांच्या बैठकीत अध्यक्षांसमोर मांडली जाणार आहे। कसं आहे, जितेंद्र आव्हाडांसारख्या ज्येष्ठ सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणं, महाराजांचा ज्यावेळेला अभिषेक झाला त्यावेळेस ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा जे काही इतिहासामध्ये नोंद आहे, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची नोंद आम्ही तरी कुठे आजपर्यंत कधी वाचली नव्हती। आणि महाराजांचा असा अपमान नक्कीच करणं हे जितेंद्र आव्हाडांसारख्या व्यक्तीला नक्कीच हे भूषणीय नाही। आणि मला वाटतं हे वक्तव्य त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये ते करून गेले। विरोधक आम्ही जेव्हा सत्ताधारी पक्ष त्यांच्या भाषणावरती जेव्हा आम्ही आक्रमक होत होतो त्यावेळेस त्यांच्याकडनं कदाचित हे अनावधानाने निघालं असावं, परंतु त्यांनी जी माफी मागितलेली आहे या माफीने मला वाटतं त्यांनी केलेलं वक्तव्य हे काय परत घेणं हे मला योग्य वाटत नाही। कारण हे असं वक्तव्य करणं, आज जितेंद्र आव्हाडांसारख्या व्यक्तीकडे अनेक तरुण देखील त्याकडे एक आयडल म्हणून पाहतात आणि राजकारणी व्यक्तीने असं वक्तव्य करणं म्हटल्यानंतर मला वाटतं ह्याचे पडसाद जे उमटत आहेत ते साहजिक आहे। आणि ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध देखील करतो। आणि होय, जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे, कारण शेवटी हा महाराजांचा अपमान आहे। त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, परंतु हा फक्त सभागृहाचा अपमान नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्र आणि भारताचा अपमान आहे। त्याची नोंद नक्कीच विधिमंडळातील जे अध्यक्ष असतील किंवा संबंधित आमचे जे वरिष्ठ त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे। यावरती सर्वप्रथम आक्षेप हा शंभूराज देसाई यांनी खरं तर घेतलेला होता आणि ज्यावेळी माफी मागायची वेळ आली होती, अध्यक्षांनी देखील सांगितल्यानंतर देखील आव्हाड हे तितकेसे रिॲक्ट होत नव्हते माफी संदर्भात। जी बॉडी लँग्वेज होती वक्तव्य केल्यानंतर पण अगोदर दिलगिरी व्यक्त करत असताना देखील शेवटी मनापासून एखाद्या व्यक्ती जेव्हा माफी मागतो तेव्हा त्याचे हावभाव वेगळे असतात। म्हणजे मला त्याच्याने काही फरक नाही, तुम्ही सांगता म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, अशामध्ये त्यांचे जे हावभाव होते किंवा त्यांची जी रिॲक्शन होती ती अजून राग उत्पन्न करणारी ती होती। आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जरी माफी सभागृहाची मागितली असली तरी सुद्धा संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचा त्यांनी अपमान केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे, म्हणून त्यांचं निलंबन हे झालंच पाहिजे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।